गुड मॉर्निंग स्टुडंट. राज्य शासन विविध शासकीय विभागातील रिक्त पदांसाठी लवकरच मेगा भरती करणार आहे. नवे आकृतीबंध आणि भरतीचे नियम 150 दिवसात पूर्ण करून तात्काळ विशेष भरती मोहीम सुरू करणार आहे. तरी आपण पुढे डिस्कस करूया. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यांनी सर्व विभागांना 150 दिवसांचा उद्दिष्टांचा कार्यक्रम दिला आहे. या कार्यक्रमाअंतर्गत आकृतीबंध नियुक्ती नियम सुधारित करणे, अनुकंपा तत्वावरील भरती 100% करणे आदी उद्दिष्टे दिली आहेत. या उद्दिष्टपूर्तीनंतर रिक्त पदांची निश्चित माहिती समोर आल्यावर या रिक्त पदांसाठी राज्य शासन मेगा भरती करेल, असे माननीय मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले आहे. तरी पुढील माहिती आपले सर कंटिन्यू करतील. स्टुडंट बघा, सरकारने एक आकृतीबंध तयार केला आहे. सर्व विभागांना असे निर्देश दिले आहे की त्यांना मॅक्झिमम भरती या येणाऱ्या काळात त्यांना कंप्लीट करायची आहे. त्या रिगार्डिंग मॅडमने तुम्हाला माहिती दिलीच आहे. जो पेपर कटिंग होता, जे सर्व न्यूजवर आलं होतं, ती पेपर कटिंग पण आपण ती टाकलेली आहे. त्या अनुषंगाने तरी पण आता नगर परिषदेची भरती खूप दिवसाची पेंडिंग होती. त्याचा पण आज सकाळी एक पेपर कटिंग आली आहे, ते पण आपण इथे जोडलेली आहे, जेणेकरून तुमच्या होणाऱ्या एक्झाम कशा प्रकारे होईल आणि पुढे काय प्रोसिजर असेल त्याबद्दल आपण डिस्कस करणार आहे. तर पहिलं सर बघा, नगर परिषदांनी जे आतापर्यंत सरळ सेवा भरती नगर परिषद जी मागच्या वर्षी झाली होती किंवा 2 वर्ष आधी झाली होती, ती TCS नेच घेतली होती. आता येणाऱ्या काळात सुद्धा TCSच नगर परिषदची भरती घेणार आहे किंवा व्हॉट एव्हर IBPS घेईल. आतापर्यंत ते MPSC कडे गेली आहे हे आतापर्यंत कन्फर्म झालेलं नाहीये. म्हणून येणाऱ्या काळात ज्या 6 महिन्याच्या एक्झाम होईल, मॅक्झिमम सरळ सेवा भरती सर्व विभागांना त्यांनी तसे निर्देश दिले आहे की तुम्ही 100% जे रिक्रुटमेंट सेल असेल, जे जे आपल्या आकृतीबंधामध्ये जे जे पद रिक्त असेल ते तुम्ही कंप्लीट करा. आता त्यात जितके विभाग येईल, आरोग्य विभाग, नगर परिषद, नगरपालिका, DMER, व्हॉट एव्हर सर्व विभागांची भरती ते 150 दिवसात त्यांचा आराखडा त्यांनी आखलेला आहे. ठीक आहे, त्यासंबंधी सर्व विभागांना त्यांनी तसे निर्देश दिले. आता आपण पर्टिक्युलर नगर परिषद बद्दल डिस्कस केलं तर नगर परिषद मध्ये आज सकाळी पेपरमध्ये जिल्हाधिकारी आणि शासनाने नेमून दिलेल्या एका कंपनीत करारनामा, म्हणजे 15/6 पर्यंत त्यांना करारनामा करायचा होता. म्हणजे 15/7 म्हणजे या महिन्याच्या 7 तारखेपर्यंत जाहिरात प्रसिद्ध होईल. ठीक आहे, आणि 30 नोव्हेंबर पर्यंत एक्झाम, म्हणजे नियर अबाउट ऑगस्ट पर्यंत, सप्टेंबर पर्यंत एक्झाम होण्याची शाश्वती नगर परिषदचं तरी आहे. याच्यात नगर परिषदेमध्ये मॅक्झिमम जागा आहे स्टुडंट. गट क ते प्रशासकीय, गट निर्धारण, टॅक्स असिस्टंट या सर्व पदांच्या जवळपास 2151 जागा आणि गट ड चा 957 जागा. म्हणजे मागच्या लॉट पेक्षा तरी या लॉट मध्ये तरी मॅक्झिमम जागा आहे. मागच्या लॉट मध्ये काहीतरी 1700-1800 जागा होत्या, पण यावेळेस थोड्या आणखी जागेत भर पडणार आहे. या व्यतिरिक्त महाराष्ट्रात जितक्या काही महानगरपालिका आहेत तितक्या महानगरपालिकेची ऍड येणार. बाकी व्यतिरिक्त ज्या याआधी एक्झाम झाल्या होत्या, जिल्हा परिषद, DMER, या सर्व एक्झामची निर्देश सरकारने त्यांना दिले आहे की तुम्ही ज्या काही रिक्त जागा असेल त्याचा आकृती तयार करून आमच्या समोर तुम्ही पुढे मांडा, जेणेकरून त्यांना रिक्रुटमेंट सेल नुसार पूर्ण जागा कंप्लीट करण्यात. म्हणजे स्टुडंट जे प्रिपरेशन करणारे आहे ते TCS किंवा IBPS पॅटर्न जे प्रिपरेशन करत असेल, माझ्या चॅनलवर माझी 2 चॅनल आहे, एक साकार आणि कन्सेप्ट. या चॅनलवर मॅक्झिमम मॅथ्स, रिजनिंगचे आणि करंट अफेअरचे व्हिडिओ अपलोडेड आहे प्लेलिस्ट मध्ये. तर इथून सुद्धा तुम्हाला रेग्युलरच आमची टीम तुम्हाला मॅथ्स, रिजनिंग, इंग्लिश, GA फ्री ऑफ कॉस्ट व्हॉट एव्हर जे असणार तुमच्या कन्सेप्ट क्लिअर एक्झाम होतपर्यंत तुम्हाला डेली बेसिसवर सर्व लेक्चर प्रोव्हाइड करेल. म्हणून हे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन होती का येणाऱ्या काळात ज्या काही सर्व एक्झाम होणार असेल तर त्यात तुम्हाला डेली बेसिसवर सर्व सेक्शनचे आणि सर्व सब्जेक्टचे लेक्चर चांगल्या कन्सेप्ट नुसार तुम्हाला उद्यापासून किंवा परवापासून रेग्युलर बेसिस मिळेल. त्यासाठी स्टुडंट तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि कनेक्ट राहा. आणि जर तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल आहे, लिंक मी खाली शेअर केलेली आहे, त्याला तुम्ही जॉईन करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही आस्किंग असेल, काही क्वेश्चन विचार असेल ते सुद्धा तुम्ही विचारू शकता. त्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती स्टुडंट, तर कनेक्ट राहा. थँक्यू स्टुडंट.